प्रत्येक कुटुंबामध्ये रागवणारा आपला बाप असतो आणि त्या रागवणाऱ्या व्यक्तीचा आपल्याला सातत्याने राग येतो बरं का घरामध्ये. आपल्यावर आपल्या घरात जो रागवतो ना त्याचा राग आपल्याला नेहमी येतो. पण जेव्हा आपला बाप आपल्याला सोडून निघून जातो आणि आपण एखाद्या कामाला आरंभ करतो, एखादं काम सुरुवात करतो आणि त्या कामामध्ये जेव्हा अपयश येतं ना तेव्हा आपल्याला आपला बाप आठवतो. माझा बाप जर असता तर हे काम माझ्या बापाने माझ्याकडून होऊ दिलं नसतं. तेव्हा वाटतं मी बाप फार गरजेचा असतो. महाराज, जीवनामध्ये लई समर्थ आपला स्वतःचा बाप असतो. लई समर्थ. किती समर्थ असतो ऐका ना, ऐका. लई समर्थ बाप. एखादा व्यक्ती किती मोठ्या उद्योग धंद्याला असू द्या, किती मोठ्या नोकरीला असू द्या, किती त्याला पगार असू द्या, किती मानधन असू द्या, पण त्याच्या मनोकामना या जगाच्या पाठीवर फक्त त्याचा बापच पूर्णत्वास नेत असतो. मला किती पगार असू दे, पण त्याच्या इच्छा, त्याच्या संकल्पना आणि त्याच्या मनोकामना तो स्वतः त्याच्या उद्योग धंद्यातून वा पगारातून कधीच परिपूर्णत्वास नेऊ शकत नाही. परिपूर्णत्वास नेणारा फक्त आपला स्वतःचा बाप असतो. बाप उभा असला ना महाराज, किती मोठ्या कलेक्शन मध्ये जा, फक्त पाठीमागं बाप असू दे. तुम्हाला जे कापड आवडलं ना, जो ड्रेस आवडला ना, त्या ड्रेसकडे बोट करा आणि तुम्ही तेव्हाच त्या ड्रेसकडे बोट कराल तेव्हा जेव्हा आपला समोरचा बाप पाठीमागे उभा असेल तेव्हा. बाप निघून गेल्यानंतर या गोष्टी आपल्याकडून कधीच करवत नाही. आपली लई ताकद क्षीण होऊन जाते महाराज. पण या परिवारातून खऱ्या अर्थानं फार कमी कालावधीमध्ये आदरणीय बाळासाहेब भाऊंचं जाणं झालं. पंढरीश पांडुरंग परमात्मा